पाहताय लोकशाही मराठी। सकाळचे 8 वाजतायत आणि वेळ झालेली आहे पेपरच्या बातम्यांची। आपल्या सगळ्यांना सवय असते सकाळी सकाळी आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी खास घेऊन आलेला आहे पेपरच्या बातम्या, ज्यामध्ये आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये नेमक्या कोणकोणत्या घडामोडींविषयी हेडलाईन आहे ते आपण जाणून घेत असतो। चला तर मग आजही आपण आघाडीचं वर्तमानपत्र असलेल्या लोकसत्ताची हेडलाईन नेमकी काय आहे ते बघूयात। अजित पवार गटानं चिन्हाबाबत निर्देश तंतोतंत पाळावे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि हीच आहे लोकसत्ताची आजची हेडलाईन। तर सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले होते अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला चिन्हाविषयी जेव्हा जेव्हा जाहिरात केली जाईल त्यावेळेला हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं न्यायालयाकडून सांगण्यात आलेलं होतं आणि तेच निर्देश पाळण्याचं पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। तर लोकसभा निवडणूक प्रचारामध्ये घड्याळ चिन्हाचा वापर करताना निर्देशाचं पालन न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला तिखट शब्दात समज दिली आहे। चिन्हाचा वाद न्यायप्रविष्ट आहे आणि अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल अशी ओळ जाहीर निवेदनामध्ये प्रसिद्ध करावीच लागेल। न्यायालयाच्या निर्देशाचा दुहेरी अर्थ काढू नका अन्यथा अवमान समजला जाईल असं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने ठणकावलंय। घड्याळ या निवडणूक चिन्हाच्या वापरासंदर्भात खंडपीठाने 19 मार्च रोजी हंगामी आदेश दिला होता, मात्र न्यायालयाच्या निर्देशाचं अजित पवार गटाचे पालन केलं नसल्याचा दावा करत शरद पवार गटाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि त्यावेळेला सुनावणी झाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आता सर्वोच्च न्यायालयाने सुनावल्याचं दिसतंय आणि अजित पवार गटाने चिन्हाबाबत निर्देश तंतोतंत पाळावे असं बजावलंय। यानंतर महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन नेमकी काय आहे ते आपण बघूयात। महायुतीची सावध पावलं अशी ही लाईन आहे। सध्या जागा वाटपांविषयी चर्चा सुरू आहेत, पण काही जागांवरून तोडगा निघत नसल्याचं दिसतंय आणि त्याच पार्श्वभूमीवर ही परिस्थिती सांगणारी महाराष्ट्र टाइम्सची ही हेडलाईन आहे। भाजपची प्रत्येक मतदारसंघामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेली सर्वेक्षण आणि स्थानिक आमदार नेत्यांकडून तिथल्या राजकीय परिस्थितीचा केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला जाणारा अभिप्राय यामुळे महायुतीने जाहीर केलेल्या अनेक उमेदवारांची सध्या अदलाबदल सुरू आहे। या सावध पावलांमुळे महाराष्ट्रातील महायुतीची संपूर्ण यादी अद्यापही खोळंबलेली आहे। या सर्वेक्षणांच्या आधारावरच शिंदेंच्या शिवसेनेकडून हिंगोलीतून हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम कोहळीकर यांचं नाव निश्चित झालं आहे। तर हेमंत पाटील यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तिथल्या शिंदे गटाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना मात्र डच्चू देण्यात आलेला आहे आणि हीच आहे बातमी महाराष्ट्र टाइम्सची। याच्यामध्ये सध्या नेमकं जागा वाटपाविषयी महायुतीमध्ये काय चाललेलं आहे त्यावर भाष्य करण्यात आलंय। महायुतीची सावध पावलं असं म्हणत जे उमेदवार आधी जाहीर केलेले होते त्यांना आता बदललं जात आहे आणि याविषयीची ही बातमी आपण महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन म्हणून बघतोय। यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघूयात। सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र याची हेडलाईन आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 25 नेत्यांचा भाजप प्रवेश आणि 12 नेते यामध्ये महाराष्ट्रातले अशी ही हेडलाईन आहे। भ्रष्टाचारी नेते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जाताच अगदी स्वच्छ होऊन बाहेर पडतात। त्यांच्या विरोधामध्ये सुरू असलेल्या सर्व चौकशा कारवाया थंड पडतात। गेल्या 10 वर्षांमध्ये भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेल्या 25 नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। गंभीर बाब म्हणजे या 25 पैकी 3 जणांना पूर्णपणे क्लीन चिट मिळाली आहे, तर 20 जणांविरोधात केसेस थंड बस्त्यात केलेल्या आहेत। इंडियन एक्सप्रेसला याबाबतचे सविस्तर वृत्त दिलेलं आहे। या वृत्तातून पार्टी विथ डिफरन्स आणि ना खाऊंगा ना खाने दूंगा अशा घोषणा देणारा भाजपचा खोटारडेपणा चा बुरखा टराटरा फाडलाय। 2014ला केंद्रामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 25 विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। त्यापैकी 23 जणांना दिलासा मिळाला आहे, तर या 25 पैकी 12 नेते हे महाराष्ट्रातले असल्याचं सामनाच्या या बातमीमध्ये म्हटलंय। यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र असलेल्या गुजरात समाचारची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। 24 वर्षांनंतर तैवानमध्ये भीषण भूकंप, 10 जणांचा मृत्यू अशी ही हेडलाईन आहे। तैवानमध्ये भूकंप आलेला होता आणि त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे, कशामुळे आणि किती प्रमाणामध्ये हा भूकंप होता त्याची दाहकता या ठिकाणी मांडण्यात आली आहे। तैवानमध्ये सकाळी महाभीषण भूकंप झाला। 7.2 रिश्टर स्केलवरील हा भूकंप होता, तर गेल्या 24 वर्षातील हा सर्वात मोठा भूकंप मानला जातोय।
दरम्यान या भूकंपामध्ये जवळपास 25 ते 26 इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या। त्यामुळे दक्षिण जपान आणि फिलिपाईन्सच्या बेटावर सुनामीचा इशारा देण्यात आलाय। तर भूकंपामुळे तैवानच्या हुईलानमध्ये अनेक इमारती कोसळल्या, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। स्पीड ट्रेनची सर्व्हिस थांबवण्यात आली आहे। अंडरग्राऊंड रेल्वे स्टेशनमधून लोकांना बाहेर काढण्यात आलंय। मागच्या 25 वर्षातील तैवानमधील हा शक्तिशाली भूकंप आहे, असं सुद्धा गुजरात समाचारची ही बातमी सांगते। तर तैवानमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आणि कशा प्रकारचा हा भूकंप होता ते या बातमीतून सांगण्यात आलंय। यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। पैसे मिळाले नसल्याचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दावा, अशी ही हेडलाईन आहे। खून करणारा गुन्हेगार किंवा दहशतवादामध्ये गुंतलेला राजकारणी निवडणुका जवळ आल्याच्या आधारावर अटकेपासून मुक्ततेचा दावा करू शकत नाही, असं अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीनं दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सांगितलेलं आहे। तर कोणतेही पैसे मिळाले नसल्याचा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता, मात्र ईडीनं हा दावा फेटाळलाय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या कायदेशीर वैधतेला आव्हान देणाऱ्या त्यांच्या याचिकेवर त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास विरोध करताना ईडीनं हे सांगितलेलं आहे। मद्य घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं 21 मार्चला अटक केली आहे। त्यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आहे। तर त्यांची रवानगी सध्या तिहार तुरुंगात करण्यात आली आहे आणि या सुनावणी दरम्यान नेमकं काय झालंय ते या बातमीच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।